तर स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी आहे आणि खरं तर ही आपण सध्याची दृश्य बघतोय। वडू बुद्रुक या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावरची ही दृश्य आहेत। नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सोबतच आपल्याला लंगोरे सुद्धा दिसतायत। या ठिकाणी खरं तर अगदी थोड्या वेळापूर्वीच शासकीय महापूजा सुद्धा पार पडलेली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा येऊन गेलेले होते। नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि अभिवादन केलं। त्याविषयी ही दृश्य आपण बघतोय। लाईव्ह दृश्य सध्याची आहेत। पुण्यातली वडू बुद्रुक मधली दृश्य आहेत। संभाजी महाराज यांच्या समाधीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन ते सध्या करतायत। आज छत्रपती संभाजी महाराजांची 336वी पुण्यतिथी, त्या निमित्तानं खरं तर शंभूराजांच्या समाधीवर महाअभिषेक शासकीय पूजा ही पार पडलेली होती। अजित पवार सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यांनी सकाळीच खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन केलेलं होतं, माध्यमांशी संवाद साधलेला होता। त्यानंतरची आताची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला त्यांनी भेट दिली, दर्शन घेतलं, अभिवादन केलं। त्यांच्या समवेत आपण लंगोरे यांना सुद्धा बघू शकतो। त्यांनीही छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेऊन समाधीला अभिवादन केलेलं आहे। ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुण्यातून। खरं तर सकाळपासूनच आपण बघू शकतोय मोठ्या संख्येने शिवप्रेमी सुद्धा या ठिकाणी जमलेले होते। सकाळपासूनच शिवप्रेमींनी मोठी गर्दी केलेली होती। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं होतं, अभिवादन केलेलं होतं। सध्याची ही लाईव्ह दृश्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, अभिवादन केलं।